हरियाणाच्या पंचकुला शहरातून एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून तुमच्याही अंगावर शहारे येतील। एका कारमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचे मृतदेह सापडले आहेत आणि 7वा सदस्य म्हणजे कुटुंब प्रमुख प्रवीण मित्तल यांचा मृत्यू अर्धा तासाने रुग्णालयात झाला। पुराडे प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी रोहिणी पोलीस टाइम न्यूजच्या विशेष स्टोरी मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते। हरियाणाच्या पंचकुला येथील सेक्टर 27 मध्ये सोमवारी रात्री 10 वाजता एका रिकाम्या प्लॉट मध्ये उभी असलेली एक कार स्थानिकांच्या नजरेत आली। काहीतरी संशयास्पद वाटून पोलिसांना बोलाविण्यात आलं आणि जे उघड झालं त्याने सर्वांनाच हादरवून सोडलं। कार मध्ये एका कुटुंबाचे 7 मृतदेह आढळले। 2 लहान मुली, एक मुलगा, आई वडील आणि आजी आजोबा। तर कुटुंब प्रमुख प्रवीण मित्तल यांचा मृत्यू काही वेळात रुग्णालयात झाला। प्रवीण मित्तल यांचं कुटुंब मूळचं देहरादूनचं आणि काही काळापासून ते चंदीगड परिसरात राहत होते। बागेश्वर धामच्या कथेसाठी ते पंचकुला येथे आले होते, मात्र देवाच्या दरबारातून घरी परतण्याऐवजी त्यांनी मृत्यूला कवटाळलं। पोलीस तपासात स्पष्ट झालं की कुटुंबांवर तब्बल 20 कोटी रुपयांचं कर्ज होतं। फॅक्टरी बंद झाली, प्लॉट जप्त झाला, व्यवसाय डुबला आणि मानसिक तणावाने ग्रासलेल्या या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। पोलिसांना कार मधून आत्महत्येची चिठ्ठी मिळाली आहे। कार मधून अन्न पाण्याच्या बाटल्या, मुलांचे शाळेचे बॅग आणि काही धार्मिक साहित्यही आढळले। ही घटना केवळ एका कुटुंबाचा अंत नाही, तर आपल्या समाजातील मानसिक ताणतणाव, आर्थिक दडपण आणि संवाद अभाव याच भयावह चित्रही दाखवते। आर्थिक विवंचनेत अडकलेल्या मित्तल कुटुंबाला मार्ग सापडला नाही आणि एक दुर्दैवी निर्णय त्यांचं सगळं आयुष्य घेऊन गेला। पोलीस टाइम न्यूज वरून आम्ही आवाहन करतो, संकट आली तरी मदतीचा हात मागण्यास संकोच करू नका। तुमचं आयुष्य अमूल्य आहे।